नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर लवकरच गुढीपाडवा येत आहे, तर त्याच्यासाठी आपण घरी अगदी 5 मिनिटाच्या आत झटपट अशी गाठी बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आपण गाठी कशा पद्धतीने बनवणार आहोत ते बघूया। अगदी 5 मिनिटाच्या आत आपण ही मस्त अशी गाठी तयार करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण काय तयारी करून घ्यायची ते बघूया। तर इथे आप्पे पात्र घेतलेलं आहे मी। याच्यामध्ये आपण मस्त अशी गाठी बनवणार आहोत अगदी झटपट। तुमच्याकडे हे जर नसलं तर तुम्ही छोट्या छोट्या वाट्या घेतल्या, प्लेट घेतली तरी देखील हरकत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा मस्त अशी गाठी निघते। याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घेतलेलं आहे, याला आपण तूप चोळून घेऊया या भांड्याला, म्हणजे गाठी अजिबात खाली चिकटत नाही आणि सहज निघते लगेच। आपण हलक्या हाताने जरी ओढून घेतली तरी पटकन निघते ही गाठी। अशा पद्धतीने आपण याच्यावरती तूप चोळून घेतलेलं आहे। ही तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची, कारण की पाक बनवल्यानंतर ही तयारी करण्यासाठी आपल्याला 1-2-3 मिनिटं लागू शकतात। तोपर्यंत पाकेचा तिकडे साखर होऊ शकते, तर आपल्याला हे अगोदरच करून घ्यायचे। तर आपण आता इथे दोरा घेतलेला आहे, दोरा आपण पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेऊया। धुवून घेतला की मस्त पिळून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर बघा या पद्धतीने सगळ्या वाट्यांवरती अशा पद्धतीने आपल्याला हा दोरा टाकून घ्यायचा आहे। ही तयारी अगोदर करून जर ठेवली तर अगदी 2-3 मिनिटांमध्ये आपली ही गाठी तयार होते, जास्त वेळ लागत नाही अजिबात। आणि आपण पाक बनवून घेतल्याच्या नंतर ही तयारी जर केली तर पाकाचा तोपर्यंत साखर तयार होते, तर ही तयारी अगोदर करून घ्यायची। आता तयारी करून झालेली आहे। आपण आता एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये इथे मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। तर एवढे आप्पे पात्राचे जे भांडे आहे याच्यासाठी एवढी साखर पुरेशी आहे। तुम्हाला जर जास्त बनवायची असती तर अजून साखर घेतली तरी हरकत नाही। आता आपण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, त्याच्या अर्ध आपण पाणी घेऊया। साखर बुडेल इथपर्यंतच आपल्याला पाणी घ्यायचे। तर मी पॅनमध्ये दाखवते तुम्हाला, अजिबात आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही। तर बघा साखर बुडलेली आहे, एवढंच पाणी आपण इथे घेतलेलं आहे। आता हे आपण गॅसवरती ठेवूया। गॅसवरती ठेवून घेतल्यानंतर हे मस्त असं चमच्याने आपल्याला साखर विरघळून घ्यायची, एकत्र करून घ्यायचे। गॅस इथे मी मध्यम ठेवलाय, मध्यम गॅसवरती आपण याचा पाक करून घेऊया। आता याच्यामध्ये मी इथे पाव चमचा तूप घालून घेणार आहे। तूप घातल्यानंतर ही गाठी खूप छान अशी मऊ होते, जास्त कडक होत नाही। तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे आणि म्हणजे ही गाठी मस्त होते आणि मऊ मऊ पण होते आणि निघते सुद्धा पटकन आणि खायला देखील खूप छान लागते। अशा पद्धतीची गाठी जर आपण बनवून घेतली तर बघा आता याच्यामध्ये तूप टाकून घेतल्यानंतर हे व्यवस्थित असं एकत्र करून घेतले। गॅस कमी केला, एक प्लेटमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण थोडासा पाक टाकून घेतलेला आहे। एक हाताने मी खाली मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे पाक आपला पुढे जाणार नाही। बघा याची मस्त अशी गोळी तयार होते। अशा पद्धतीचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। पाक झालेला आहे, गॅस आता मी बंद केलाय। आपलं आप्पे पात्र इकडे रेडी आहे। याच्यामध्ये चमच्याने आपण आता व्यवस्थित असं हे पाक सोडून घेऊया आणि हे पाक तयार झाला की आपल्याला झटपट असं याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे। वाटी असो, प्लेट असो किंवा आप्पे पात्र असो, याच्यामध्ये पटपट असं सोडून घ्यायचे, म्हणजे हे थंड झालं की याची लगेच साखर होते। तर अशा पद्धतीने आपण आता इथे आप्पे पात्रामध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हे पाक सोडून घेतलेला आहे। तर बघा आपला एवढा पाक बनवून घेतलेला पुरेसा झालेला आहे, कारण की आपण ह्या मापाचा इथे पाक तयार करून घेतला होता। पाऊण वाटीसाठी आपण इथे आप्पे पात्रासाठी साखर घेतली होती। आता हे टाकून घेतल्यानंतर इथे मी काठी चमचा घेतलाय, काठी चमच्याने आपण दोरा हलकासा याच्यामध्ये खाली दाबून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असा याचा दोरा व्यवस्थित बसेल, म्हणजे आणि आपण गाठी काढायला गेल्यानंतर हा एक साईडला निसटणार नाही। तर अशा पद्धतीने इथे मी काठी चमच्याने व्यवस्थित दोरा असा दाबून घेतलेला आहे। बघा ह्या पद्धतीने, अशा पद्धतीने गाठी बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या हाताने घरगुती पद्धतीने आपण मस्त अशी गाठी गोळी उभारण्यासाठी घरच्या घरीच तयार करू शकतो। तर बघा इथे मी हे मस्त असं थंड झालं, हलक्या हाताने आपल्याला दोरावरती खेचायचं आणि मस्त याच्यामधून गाठी लगेच मोकळी झालेली आहे। तुम्ही बघा ह्या पद्धतीने आपण आप्पे पात्राला तूप चोळून घेतलं होतं थोडंसं, त्याच्यामुळे हे अजिबात खाली चिकटलेलं नाही आणि गाठी देखील आपली अजिबात कुठेही तुटलेली नाही। अशा पद्धतीने आपण आता सर्व गाठी इथे मोकळी करून घेऊया। तर बघा मस्त सर्व गाठी आपली इथे एकसारखी आणि मस्त निघलेली आहे, दिसते सुद्धा खूप छान। तुम्हाला जर कलरची बनवायची असली तर पाकामध्ये तुम्ही कलर सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घेऊ शकता आणि कलरची सुद्धा तुम्हाला इथे बनवता येईल। अशा पद्धतीची गाठी बघा मी सर्व मोकळी करून घेतली आणि खूप छान अशी आपली गाठी इथे तयार झालेली आहे। अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये, झटपट, जास्त मेहनतही घ्यायची आवश्यकता नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण घरच्या घरीच ही गाठी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने गुढीपाडव्याला घरच्या घरी अगदी 5 मिनिटाच्या आत अशा पद्धतीने गाठी नक्की बनवून बघा। बनवायला खूपच सोपी आहे, झटपट देखील होती आणि बघू शकता मस्त कलर आलेला आहे। याच्यावरती आपण थोडंसं पाकामध्ये तूप घालून घेतलं होतं, तर छान कलर आलेला आहे। अशा पद्धतीची गाठी बनवून घ्यायची। तुम्ही 1 बनवू शकता, 2 बनवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गाठी इथे बनवून घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीची आपली गुढीपाडवा स्पेशल गाठी घरच्या घरी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने गाठी जरूर बनवा
आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर अशा पद्धतीची गाठी आपली इथे तयार झालेली आहे गुढीपाडवा स्पेशल। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।